नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्तीजींचे कोणत्या सभागृहासाठी नामांकन केलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, राज्यसभा हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर राज्यसभा या सभागृहासाठी नामांकन केलेलं आहे. कोणी? तर 15वे राष्ट्रपती आपल्या प्यारा भारताचे द्रौपदी मुर्मू यांनी. ठीक आहे, कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं माझ्याकडून चुकलेलं आहे, करेक्शन करून घ्या. थोडंसं या ठिकाणी करेक्शन आहे. जो काही नो स्मोकिंग दिवस असतो तो कधी असतो? मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी असतो. ही गोष्ट मला करेक्शन करून घ्यायची आहे. आणि यावर्षी 2024 मध्ये मार्च महिन्यामध्ये दुसऱ्या बुधवारी किती तारीख आहे? तर 13 मार्च आहे. ठीक आहे, तर या वर्षीसाठी फक्त 13 मार्चला नो स्मोकिंग डे म्हणून आपण सेलिब्रेट करत आहोत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? युवा बॉक्सिंग विश्वचषक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. टोटल आपल्या भारताने या ठिकाणी 26 पदके जिंकलेली आहेत. ही जी काही स्पर्धा झाली होती, हा जो काही विश्वचषक झाला होता, युवा बॉक्सिंग विश्वचषक, कुठे आयोजित करण्यात आला होता? तर बुडवा, मॉन्टेनेग्रो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, ज्या ठिकाणी टोटल 26 पदके जिंकली आहेत भारताने. या 26 मध्ये 5 या ठिकाणी सुवर्ण पदक आहेत, 9 या ठिकाणी रौप्य पदक आहेत आणि 12 या ठिकाणी कांस्य पदक आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे खास करून? तर हे जे काही 5 गोल्ड मेडल जिंकले आहेत ते कोणी जिंकले आहेत? याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्टमध्ये वुमन कॅटेगरीमध्ये, महिला कॅटेगरीमध्ये 4 गोल्ड मेडल जिंकले आहेत आणि पुरुष कॅटेगरीमध्ये 1 गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. महिला कॅटेगरीमध्ये कोण कोण आहेत? तर 50 किलोमध्ये चंचल चौधरी, 60 किलोमध्ये निकिता चांद, 66 किलोमध्ये पार्थवी ग्रेवाल आणि 70 किलोग्राम कॅटेगरीमध्ये फलसवाल आकांक्षा यांनी या 4 जणांनी काय केलेलं आहे? सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. आणि युथ मेन विनर्स मध्ये या ठिकाणी पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये 48 किलोग्रामच्या कॅटेगरीमध्ये एकच या ठिकाणी पुरुष विजेता आहे ज्यांनी सुवर्ण पदक जिंकले, ज्यांचं नाव काय आहे? ब्रजेश टमटा असं त्यांचं नाव आहे. गोष्टी महत्त्वाच्या असतात, डिरेक्ट कधी कधी एक एक मार्काला प्रश्न विचारले जातात. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. थोडंसं फास्ट होत असेल, स्पीड जास्त होत असेल तर थोडीशी स्पीड या ठिकाणी मी कमी करण्याचा प्रयत्न करतो. 2 नंबरचा प्रश्न काय आहे? भारताने अग्नी 5 क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणावरून घेतलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं ओडिसामध्ये पर्टिक्युलरली त्या ठिकाणाचं नाव काय आहे तर लिहून घ्या, ओडिसाच्या किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी या ठिकाणी यशस्वीपणे घेण्यात आलेली आहे. याच्याबद्दल 2-3 पॉईंट लिहून घ्या. अवघ्या 20 मिनिटांमध्ये आपले लक्ष भेदण्यासाठी सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये 1 टन अण्वस्त्र वाहून नेण्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. क्षेपणास्त्र एकाच वेळी 3 लक्ष्यांचा वेध घेऊ शकते. अग्नी हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. हे भारताचे पहिले आंतरखंडीय जमिनीवर आधारित 5000 किलोमीटर पेक्षा जास्त मारा करणारे मिसाईल आहे, क्षेपणास्त्र आहे. कशाबद्दल आपण बोलत आहोत? अग्नी 5 क्षेपणास्त्राबद्दल. तर याच्याबद्दल अजून काही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जी की फॅक्टच्या माध्यमातून तुम्हाला विचारली जाऊ शकते. सर्वप्रथम कोणी विकसित केलं आहे, कोणी डेव्हलप केलेलं आहे? तर DRDOने म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे याला वापरलं जाणार आहे. निर्माता कोण आहे? भारत डायनामिक्स लिमिटेड. युनिटची किंमत किती आहे? 50 कोटी. वस्तुमान किती आहे? 50,000 ते 56,000 किलोग्राम. लांबी किती आहे? 17.5 मीटर. व्यास किती आहे? 2 मीटर. 6 फूट किंवा 7 इंच असा सुद्धा ऑप्शन मध्ये येऊ शकेल. वॉर हेडचं वजन किती आहे? 3000 ते 4000 किलोग्राम. आणि ऑपरेशनल रेंज किती आहे अग्नी 5 मिसाईलची? 7000 ते 8000 किलोमीटर. कधी कधी काय करतात माहिती का? आता जसं की हे अग्नी 5 आहे तर अग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत एक तर तुम्हाला याची लॉन्चची तारीख विचारली जाईल किंवा याची रेंज विचारली जाईल. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? 2 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? 3 नंबरचा प्रश्न.
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नायब सिंह सैनी यांनी या ठिकाणी हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. सोबत सोबत तुम्हाला अजून वेगवेगळ्या राज्यांचे जे काही नवनवीन मुख्यमंत्री झालेत मागील काही वेगवेगळ्या महिन्यामध्ये त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला रिव्हिजन मारणं गरजेचं आहे. जसं की लिहून घ्या, झारखंडचे नवीन मुख्यमंत्री बनलेत चंपाई सोरेन, तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री बनलेत रेवंत रेड्डी, मिझोरमचे नवीन मुख्यमंत्री बनलेत लाल दुहोमा, छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री बनलेत विष्णुदेव साय, राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री बनलेत भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री बनलेत मोहन यादव. आणि प्रश्नाच्या अनुसरून हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री बनलेत नायब सिंह सैनी. कोणत्या राज्याबद्दल आपण चर्चा करत आहोत? हरियाणा. तर लगेच आपण हरियाणाबद्दल एकदा रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. जागतिक किडनी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी दरवर्षी जागतिक किडनी दिवस, वर्ल्ड किडनी डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक मूत्रपिंड दिवस. ठीक आहे, 2-3 पॉईंट लिहून घ्या. मूत्रपिंडे ही शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. याची योग्य ती काळजी न घेतल्यास होणाऱ्या आजाराचे प्रमाण खूप वाढते. समाजामध्ये याविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवरती साजरा केला जातो. तर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिवस म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? होया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी मार्च 2024 या महिन्यामध्ये पुढीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ॲज अध्यक्ष म्हणून, ॲज अ चेअरपर्सन म्हणून? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, किशोर मकवाना असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? किशोर मकवाना असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. हा जो काही आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, कधी कधी याची स्थापना विचारली जाते. तर 2004 मध्ये याची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. तर लगेच वेगवेगळ्या नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. जसं की IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक बनलेत तातुंग पाडी. महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत S चोकलिंगम. नवीन लोकपाल बनलेत अजय माणिकराव खानविलकर. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी. संसद सुरक्षा प्रमुख बनलेत अनुराग अग्रवाल. NHPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD बनलेत राजेंद्र प्रसाद गोयल आणि भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत देवेंद्र झाझरिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच कोणत्या राज्यातील माजुली मुखवटा आणि हस्तलिखित चित्रे याला GI टॅग मिळालेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम राज्यातील हे 2 प्रोडक्ट्स आहेत, माजुली मुखवटा किंवा हस्तलिखित चित्रे, यांना या ठिकाणी GI टॅग सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे, जे की आसाम राज्याला बिलॉंग करत हे प्रोडक्ट्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. ICEAच्या अहवालानुसार जगातील मोबाईल फोनच्या निर्मितीमध्ये भारताचं स्थान काय आहे? कन्फ्युजन करणारे 2 प्रश्न आहेत या एकाच प्रश्नामध्ये. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसरा क्रमांक आहे आपल्या भारताचा. ठीक आहे, 2-3 गोष्टी सुरुवातीला लिहून घ्या. ICEA म्हणजे काय? इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशन.
2014 ते 24 या दशकामध्ये भारत हा चीन नंतर जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनलेला आहे. पहा, जर तुम्हाला असं विचारलं जगातील मोबाईल फोनच्या निर्मितीमध्ये भारताचं स्थान काय, तर निर्मितीमध्ये म्हटलं, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये म्हटलं तर दुसरा क्रमांक आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं मोबाईल फोनच्या एक्सपोर्टिंग मध्ये, निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे, तर भारताचा क्रमांक तिसरा आहे. याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे, तर याच्यामध्ये 1 नंबरला आहे चीन आणि 2 नंबरला आहे व्हिएतनाम आणि 3 नंबरला आहे भारत देश. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, निर्मितीमध्ये भारताचं स्थान आहे दुसरं आणि निर्यातीमध्ये, एक्सपोर्टिंग मध्ये भारताचं स्थान आहे तिसरं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. कोणत्या भारतीय लेखकाला हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकण्यासाठी इरास्मस प्राइज 2024 ने प्रदान करण्यात आलेला आहे किंवा सन्मानित करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमिताव घोष असं त्यांचं नाव आहे आणि पुरस्काराचं नाव काय आहे, इरास्मस प्राइज 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. अमिताव घोष कोण आहेत, भारतीय लेखक. कशासाठी पुरस्कार दिला, हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकण्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आहे. तर लगेच आपण काय करूया, नवनवीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की केपीपी नांबियार पुरस्कार 2024 एस सोमनाथ यांना, 33वा जी डी बिर्ला पुरस्कार अदिती सेन यांना, लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्यारेलाल शर्मा यांना, ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहुड पदवी देण्यात आली या ठिकाणी सुनील भारती मित्तल यांना, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन यांना, इंडिया यूके अचिव्हर्स अवॉर्ड जोया अख्तर आणि अस्मा खान यांना, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवलियर डे ला लिजन डी होनूर हा देण्यात आला शशी थरूर यांना आणि इरास्मस प्राइज 2024 हा देण्यात आला भारतीय लेखक अमिताव घोष यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. नुकताच मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नीता अंबानी यांना या ठिकाणी मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्यातील बिचोम नावाचा 27वा जिल्हा या ठिकाणी बनलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. टोटल आता या ठिकाणी 27 जिल्हे झालेले आहेत. तर बिचोम नावाचा जो काही जिल्हा आहे त्याला 27वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. ठीक आहे, मला कमेंट करून सांगा मग टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत आणि जो काही लेटेस्ट जिल्हा आहे तो कोणता आहे आणि त्या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा. ठीक आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, 2880 मेगावॉट दिबांग बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्पाची नुकतीच पंतप्रधानांनी काय केलेली आहे, पायाभरणी केलेली आहे. अरुणाचल प्रदेशबद्दल बोलायचं म्हटलं तर स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत नवीन कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि राजधानी आहे इटानगर. महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत बुइया, चलो, वांचो आणि पोनुंग आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुभानसिरी. 2 राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहेत मौलिंग आणि नामदाफा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. स्वयंपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रगतीसाठी भारत किती GPU सुपर कॉम्प्युटर तयार करणार आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टोटल या ठिकाणी 10,000 GPU सुपर कॉम्प्युटर तयार करणार आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? एक संपूर्ण भारतीय AI इकोसिस्टम सुरुवातीपासून तयार करणं, भारताच्या तांत्रिक पराक्रमाला चालना देणे आणि AI मध्ये नवकल्पना वाढवणे हे 2-3 उद्दिष्ट आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. जलशक्ती अभियान कॅच द रेन मोहीम 2024 कोणी सुरू केलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गजेंद्र सिंग शेखावत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान की भारत? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील, त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.